हात देऊ शकत नाही. रस्ता पाणपोट वेळात हे रस्त्याचा पहिल्यापासून म्हणजे जे काम घेतलं हे ब्रिजचं काम चालू होतं तिथपासून हा काम स्थगित आहे. स्थगिती झाले तिथनं नंतर आम्हाला फक्त एवढंच की एखादा शाळेचा मुलगा शाळेत जाणार आहे पेशवी किंवा पाणपोट किंवा देवारे मंडणगड तिथं जाण्याला एसटी पण येऊ शकत नाही ह्या रस्त्यामुळे. आणि दुसरी गोष्ट अशी बोलायचं झालं तर एखादा पेशंट झालं तर हा कचरा बघितला त्याच्यात आम्ही समोरचा माणूस गाडीच घालू शकत नाही तर आम्ही नेणार तरी कसं. त्यामुळे शासनाने याच्यावर लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेऊन ह्याला एक तर बंधारा मस्तपैकी घातलं तर चालेल, स्वागत करू आम्ही त्यांचं. पण आणि रस्ता आहे तो रस्त्याचा मार्ग खुला करू दे. माझं नाव वैभवी संतोष जोशी. मी आता जवळजवळ 25 वर्ष हा रस्ता बघतीये. बऱ्यापैकी बाहेर आतमध्ये होता समुद्र. आता तिकडे जिकडे भर पडते तिथे वाळू साठवत आहेत. त्याच्यामुळे समुद्र इकडे वाढत चाललेला आहे. आणि आता विषय असा झालाय की जीव जाण्याची भीती असते आधी. दरवेळेस हे प्रकरण घडते. सगळ्यांना सांगून झालेलं आहे, गावच्या सरपंचांनाही सांगितलेलं आहे की काहीतरी करा किंवा काहीतरी रस्ता साफ करा किंवा अजून काहीतरी सुखसोयी करा जेणेकरून वेळासमधलं दळणवळण थांबणार नाही. आता परवापासून वेळासला संध्याकाळीच्या बसेस येतात ते येत नाहीयेत. मुलांची गैरसोय होतीये. त्याच्यानंतर इथून जर एखादा पेशंट जायचा झाला इमर्जन्सीमध्ये तर तो इमर्जन्सीमध्ये जाणारा पेशंट समुद्रावरती येऊन अडकतोय. दुसरी चान्सच नाहीये कारण इथून जायचं तर 70 किलोमीटर उलटं 12 किलोमीटर उलटं फिरायचंय आणि मग तुम्हाला केळशी फाट्यावर जायचंय. अन्यथा तुम्हाला कुठचाही चान्स नाही आता वेळासमधनं बाहेर पडायला. आणि ही घाण दरवेळेस येते. त्यामुळे आता बघायला हवं की काय करायचं, पत्रव्यवहार किंवा काही गोष्टी करायच्या असतील तर. कशामुळे होते म्हणजे तेवढी भरती तुमची वाढेल, पाणी तेवढं वाढतंय तेवढं समुद्र पोटात काही ठेवत नाही. माणूस जरी समुद्रात पडून मेला तरी तो बाहेर येतोय कालांतराने. त्यामुळे तुम्ही बघत असाल लाटेबरोबर कचरा बाहेर फेकला जातो. त्यामुळे हा जो कचरा आहे तो समुद्रात जिकडे कुठे कचरा टाकतायत, नाले समुद्राला कनेक्ट होत आहेत, तो सगळा कचरा वेळाशी समुद्रावर येऊन थांबतोय. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.